आम्हाला जायचं आहे शेगावला होलसेलची गँग. आम्ही ना आपली स्कॉर्पिओ घेऊन जाणार आहे. बाबा लगीन तर मला पण करायचंय लग्न. जर कोणी असेल तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुंदर मुलगी तर नक्की मला सांगा. काय झाडी काय डोंगर. आणि चाललोय दर्शनाकडे. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर सकाळ सकाळी मी लागले तयारीला, कारण की आज आम्हाला जायचं आहे शेगावला आणि मयूरच्या गावाकडे. त्यासाठी मी आज सुंदर अशी व्हाईट कलरची साडी वेअर केलेली. हे ब्लाऊज खूप जास्त आवडलं होतं, त्यामुळे मी ही साडी वेअर केलेली. आज खूप लांबचा प्रवास आहे, त्यामुळे मी एकदम सिंपल सिंथेटिक साडी वेअर केलेली आहे. ड्रेस पेक्षा साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी कुठेही जायचं असेल, स्पेशल ओकेजन असेल किंवा मंदिरात वगैरे जायचं असेल तर मी साडीच वेअर करत असते. आता मी तयार झालेले, ऋषी पण तयार झालेला आहे आणि आपली सर्व गँग पण तयार आहे. होलसेलची गँग सगळे व्हाईट आहे. सगळे हे बदललं ना, मी पण व्हाईट घालतो. हा सर्व व्हाईट, मी पण व्हाईटच आहे. यार हे लय मजा कुठं होता बरं का माझी. तुम्हीच काही तुम्ही लय गरीब माणूस आहे, तुम्ही लय साधे. साधा भाऊ रवी भाऊ पेक्षा साधा माणूस या जगातच नाही. मी नाही का? अरे काही नंतर मीच आहे. तुम्ही माझ्या नंतर जयराम भाऊ. आम्ही टॉप 3 सगळ्यात गरीब माणूस, शांत माणूस मध्ये. शांत माणूस. अमोल भाऊ शांत नाहीये. अमोल भाऊ सोडले तर तुम्ही सर्व शांत आहे. पण सोनेल वहिनी बी किती शांत आहे आमच्या सारख्या. हे बघा तिकडं शर्ट घालायला गेले सगळ्यांनी. पांढरे शर्ट घातले होते ना, त्याच्यामुळे तो पण गेलाय. सगळे वाईट वाईट दिदी सगळी वाईट आहे. ओके हा येस. अरे बाप, हे कधी घेतलं? आपले एवढे दुकान आहे माहिती घ्यायचं बा. सह्याद्री मेन्स फॅशन पण आपलंच आहे. परत पिसाजीला आपलं एक दुकान आहे, ते पण आपलंच आहे. त्या दुकानातलं शर्ट आहे. नाव सांगा. नाव पण सांग ना. RJ फॅशन हब. हे आपल्या जयराम भाऊचं दुकान. बट आता लवकरच आमचं सह्याद्री होणार आहे आणि RJ पण होणार आहे सह्याद्री. बरोबर आहे बरोबर. मोठे बाटला जशी लगेच 20 रुपयाची. थँक्यू. हो पॅन्ट चेंज करू का? पॅन्ट मॅच नाही. पॅन्ट डार्क घाल, ब्लॅक कलरची. यांचं ते शाळेचं युनिफॉर्म आहे आणि पॅन्ट सह्याद्रीची. म्हणून मी तुमच्या माझ्या घेतो. कशाला म्हणलं बरं असं आता? खरं तुम्ही शाळेचा युनिफॉर्म वाटतंय. निळ्या कलरची पॅन्ट घातलेली आणि व्हाईट ब्लॅक कलरची कलर शर्ट. घेतलेलं नव्हते ना. नाही नाही चांगलं वाटतं. ब्लॅक किती ब्ल्यू नाही निळी आहे. तर आता सर्व व्हाईट व्हाईट झालेले. ऋषीने सुद्धा व्हाईट शर्ट घातलेले. जयराम भाऊ व्हाईट आहे, मयूर व्हाईट आहे, फक्त आमचे थोबडे काळे. रवी भाऊ व्हाईट आहे. इकडे आमोल होतो ब्लॉग चालू आहे. फोटो मोड मध्ये फोटो मोड मध्ये त्यांचा व्हिडिओ चालू आहे. शर्ट व्हाईट आहे. शर्ट व्हाईट. हर्षदने सुद्धा पांढरा शर्ट घेऊन आलेला आहे, पण त्याला प्रेसच नाही. चांगलं आहे ते. चाल तू. नको नको, चांगलं आहे ते. घेऊन फिरतो ब्लॅक गोड. आता शोभत ते गाणं. ते रुमाल दिले तुमचे ऑफिस. रुमाल मध्ये लावून दिले. लावून द्या ना यांना सगळ्यांना. लई शेमळ करते यांचे. हे पहा, लावून द्या त्यांना. आम्ही आज करून मग यावा. काय म्हणता दीदी? ओपन करा ना. आता जसं ओपन केलं तसं. बसा चला. हा, थँक्यू. Hello to my loneliness. I guess that ignorance is bliss. तर आज गाडी ना अमोल भाऊ चालवतोय आपली स्कॉर्पिओ. फर्स्ट टाइम चालवतोय का भाऊ? भाऊ फर्स्ट टाइम चालवताय? चालवली थोडी थोडी चालवली ना. आज पूर्ण अमोल भाऊला चालवायची गाडी. आता बोलू नाही शकत ते आपल्यासोबत. गाडी चालवायवर फोकस त्यांचा. यस, जमली ना. नात करते काय? गाडी चालवाच लागते. निघायच्या आधी ना आम्ही आपल्या स्कॉर्पिओला आणलेलं आहे वॉशिंग सेंटर मध्ये, कारण की आपली गाडी ना काल खूप जास्त भरली होती. काल आम्ही लासूरच्या देवीला गेलो होतो. तो ब्लॉग तुम्हाला ऋषीच्या चॅनलवर बघायला भेटेल. काल मी ब्लॉग नाही केला आणि हर्षदच्या पण चॅनलवर बघायला भेटेल, कारण की हर्षदने पण ब्लॉग केला होता. अँड आज मी पण ब्लॉग करते. तर आज आपली गाडी ना धुवून काढायची. जी थार आहे ना ती तर इतकी भरवली यांनी ना ऑफ रोडिंग केली, त्याच्यामुळे इतकी भरलेली होती ना ती. तर तिला पण वॉशिंग सेंटरवर नेलं होतं. तिला पण चांगलं धुवून मस्त स्वच्छ करून ठेवलेली आहे. अँड आता आपली स्कॉर्पिओ वॉश होणार आहे. वॉश झाल्यावर तो अशी क्लास दिसते ना गाडी, अशी चमकते मस्त ब्लॅक ब्लॅक. लय भारी दिसते. आम्ही इथं थांबलो होतो ना, हे लागले चहा प्यायला. तुम्ही जेवण नाही आले घरून? खरंच जेवण नाही आले? वा रे वा यार, तुम्ही एवढे मोठे मोठे भाऊ सोबत असताना मी पार्टी द्यावी, चांगलं वाटेल का ते? काही पण. मला तर आंघोळ करायच्या आधी कळालं की मला पण शेगावला यायचंय, म्हणून मी पटकन आंघोळ केली नाही आवरलं.
हो खरंच मी सकाळी मस्त फोन घेऊन बसलेले होते, मस्त व्हिडिओ एडिट करत होते. मला माहितच नव्हतं, खरंच माहित नव्हतं. तुम्ही आमच्या गाडीत नव्हता ना? हा तुमच्या गाडीत नव्हते ना. नियोजन सगळं इथून सुरू होतं. सूत्र आलता तिथून सगळे. आमची गाडी वॉशिंगला लावली होती आणि मध्येच लाईट गेलेली आहे. आता अर्धवटच आम्हाला गाडी घेऊन जावी लागणार आहे. मस्त मधून साफ वगैरे करून देत होते ते, पण मग लाईटच गेली. आता करूच शकत नाहीये. आणि इकडची लाईट आहे ना, सांगूच शकत नाही किती वेळाने येईल. कधी ती 5 मिनिटात पण येते आणि कधी कधी 5 तास पण लावते. आता आम्ही निघालेलो आहे शेगावला जायला. आता डायरेक्ट शेगावला जाणार आहे, कारण की गाडी तर वॉश झाली नाही. शेगाव मध्येच कुठेतरी ना वॉशिंग सेंटर बघून तिथेच वॉश करू गाडी. तर जयराम भाऊ गाडी चालवणार आहे, मी साईडला बसणार आहे. मधल्या पाडी बघा आनंद घेणार आहे. बाबा लगीन, अरे ते बाबा लगीन, बाबा यांचे लगीन असं म्हणा. बाबा यांचे लगीन, माझं पण नाव बाबा यांचे लगीन. तुमचं नको बाबा माझं लगीन. बस काय बस 2-4 पूर पहा ना आमच्या. 2-4 लगीन. अरे म्हणजे 2-4 जण मला एक बघा भाऊसाठी, आमच्या भाऊसाठी गाईस. तर मला पण करायचंय लग्न. जर कोणी असेल तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुंदर मुलगी तर नक्की मला सांगा. भाऊला आणि दीदीला सांगा. मला पण पहा, मला पण मयूर साठी पण बघा. माझ्यासाठी तुझी पाहिजे एखादी दात पडेल म्हातारी अन्न पडेल अशी. मुत्ता घेऊ का तुझा मुत्ता घेऊ का? चालवा तुम्ही फोकस करा समोर गाडी चालवण्यावर. ड्रायव्हर आहे का आपण? ड्रायव्हर नाही तुम्ही सरपंच आहे. काल गोळा होता का रे? आमचं नशीब आहे की सरपंच गाडी चालवतोय आणि आम्ही साईडला बसलेले. सरपंच आता जिल्हा परिषद सदस्य होणार लवकरच. यस, त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो भाऊ आमच्या लवकरच जिल्हा परिषद सदस्य व्हावं. भाऊ असे मोठे मोठे पद भेटत राहो. लवकरच आमचा आमदार खासदार हो. ऋषी सरांचं चालू इकडे स्नॅप. बराच वेळ आम्ही समृद्धीचे जे टोल नाका असतो ना तिथेच थांबलेलो होतो, कारण ना आमचं फास्टॅग आहे ना हे ऍक्टिव्हेटच नव्हतं अजूनपर्यंत. फायनली ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि आता आम्हाला समृद्धीवर एंट्री भेटलेली आहे. आता नॉनस्टॉप जाऊयात प्लीज, कारण की खूप लेट झालेलं. किती वाजले आता? बापरे 1 वाजलाय. आता आम्ही बऱ्याच पुढे आलेलो आहे. अजून पण आम्हाला आहे ना 118 किलोमीटर जायचंय. पण समृद्धीवर आम्ही एकदा गाडीमध्ये फ्युएल फुल करून घेतलेलं आहे. एअर प्रेशर चेक करतोय. तर थांबलेलोच होतो, तर आम्ही ना थोडंफार खाऊन पण घेणार आहे. ऋषी तर भूक लागली म्हणून आईस्क्रीम खातोय. खाऊन घे ना. नको बाबा ते तेलकट बिलकट नको. तू खाणार काय? मी खाणार आहे का? मी खाणार आहे. जयराम बी खाणार आहे. आईस्क्रीम वगैरे काय बिस्किटचा पुडा वगैरे खा ना. डिझेल टाकायचं होतं, पेमेंट करायचं होतं. आम्ही पळून आलो पुढे, त्यांना दिलं उतरून तिथं. ते मला किती वेळची डोके लावतोय करा करा करा. म्हणलं करा तुम्ही, नाही करा. तिकडे रडत बसले सगळे. आम्ही चाललो आलो सर्व इकडे चालले आले आणि तिकडे आता पेमेंट करत बसले. इकडे मस्त खातोय पितोय आणि तिकडे बघत आहे. अजून त्यांचं पेमेंटच नाही झालेलं आहे. काय करताय काय माहिती. दिलं डिस्काउंट लावून असं हा इथं कायचा डिस्काउंट. अमोल भाऊ गप्पा मार. कुठं पण ओळख काढता, बरोबर कुठं पण ओळख काढता, मित्र बनवता. चांगली गोष्ट आहे ना उलट. अशा ठिकाणी ओळख आहे ज्या मला कधी लय मागे पडते. सर्वांनी खूप वेळ कंट्रोल केला, पण आता कंट्रोल नव्हता. त्या आईस्क्रीम बघू म्हणून आईस्क्रीम घेतलेले आम्ही. एक ते एक तुम्ही घ्या ना. हा अहो घ्या ना मग तुम्ही पण. कोणाची वाट बघताय तुम्ही? खाऊन घ्या. जयराम भाऊ आहे पेमेंट करायला. तर आम्ही शेगावच्या जवळजवळच पोहोचलेलो होतो आणि ना इतका सुंदर रस्ता लागला, एकदम मस्त जंगलाचा रस्ता लागलेला आहे. ऋषी तर झोपून राहिलेला आहे, पण आम्ही सर्व जागे आणि आम्ही सर्व मस्त रस्त्याचा आनंद घेतोय. किती भारी वाटतंय ना. छोटा रस्ता आहे आणि व्ह्यू भारी आहे. मेन म्हणजे मस्त एकदम जंगल आहे मला वाटतंय साईडला बर का. हा हे इकडं हे बिबट्या पण इकडं याच्यात काही दिसत नाही. बिबट्या मी असले तर कधीच दिसणार नाही. मला बघायचंय तुम्हाला, एकदा दिसत नाही तो बिबट्या. हा मला घाबरतो म्हणतो, येतच नाही समोर. काय झाडी काय डोंगर एकदम ओके मध्ये. एकदम ओके. आम्ही पोहोचलेलो आहे शेगावला आणि आता आहे ना गाडी पार्क करायची. यार इथली पार्किंगची व्यवस्था आहे ना
इतकी सुंदर इतकं भारी ना, म्हणजे बाहेरच सांगतं ते कॅपॅसिटी किती इथं गाड्या बसायची, अँड ते पण सांगतं की किती जागा रिकामी आहे, ते पण बाहेरच सांगतं. रिकामी असली ना जागा तरच मध्ये यायचं. तर मयूरचं म्हणणं होतं की माझ्या ब्लॉग मध्ये त्याला घ्यायचं. समोरून सर एक दादाच बोलणे काशील व इकडं. आपले स्कॉर्पिओ पहिल्यांदा शेगावच्या पार्किंग मध्ये. आता गाडी आम्ही पार्क केलेली आहे. आता चाललोय दर्शन घेण्यासाठी. आता आम्ही चप्पल बूट स्टँड मध्ये ठेवलेले आहे आणि चाललोय दर्शनाकडे. अँड आज ना खूप जास्त गर्दी, खूप, कारण की आता दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहे ना मुलांना, तर त्यामुळे खूप गर्दी. किती वेळ लागणार आहे? 40 मिनिटं लागणार आहे दर्शनासाठी. तिथे टाइम वगैरे सर्व येतो डिजिटल मध्ये. तर आता चाललो आम्ही दर्शन करण्यासाठी. तर आता आमचे एकदम छान दर्शन वगैरे झाले आणि आता आम्ही चाललोय मयूरच्या गावाला. त्याआधी आम्हाला गाडी वॉश करायची. सकाळपासून गाडी वॉश करायची. दर्शन पण झालं पण अजून गाडी वॉश नाही केलेली आहे. आता बघू भेटतं का आपल्याला वॉशिंग सेंटर, मग तिथे गाडी वॉश करू. आम्ही मयूरच्या गावाकडे चालले आणि मयूरचं काय चालू आहे बघा. हो बाबा, तुम्हाला जमणार नाही ती गाडी त्या रस्त्यातून. हा तुम्ही उठा, जा गाडी चालवा. सगळे शर्ट भरवलं तिथं बसायचं नादात. इथून तुम्ही घ्या पण समोर त्याच्यात द्या, घ्या तुम्ही चालत द्या. अमोल भाऊ चालले ना इथून बसून तुम्ही घ्या फक्त. आला ना जीवात जीव. आता रवी भाऊ चालवत आहे गाडी. यो. आणि अजून एक व्लॉगर आहे आमचा हर्षद गाडेकर व्लॉग्स, पण तो विसरलाय की त्याला व्लॉग करायचे. नाही घेतला ना, प्रत्येक ठिकाणी घेतलाय. मग भैया. आणि ना सकाळी माझ्या पहिले त्याचा व्लॉग एडिट होता. अरे बाप, मी तर डायरेक्ट शॉक झालो. लाईट बंद करा. हा केला बंद. चला ड्रायव्हर गाडी निघालो. मी मयूरच्या गावाला जातच होतो ताकर खेळायला. आणि ताकर खेळामध्ये ना एक इतकं सुंदर शनी मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध पण आहे. तर आम्ही तिथे पाया पडण्यासाठी थांबलेलो आणि या मंदिरात ना कुणीच नाही, पण मंदिर खूप मस्त आहे. इथे ना असं स्वस्तिक बनवलेलं आहे दिव्यांचं. जेव्हा ते पेटलेले असेल तेव्हा किती भारी वाटलं असेल ना. आता आलोय आम्ही मयूरच्या गावाकडे आणि मयूरने ना आत्ताच त्याच्या पप्पांना आहे ना फोन दिलाय. आणि मयूर कसं वाटतंय भाऊ? एकदम भारी वाटतंय. घरी आला इतक्या दिवसानंतर, आता कसं वाटतंय ते सांग. लय दिवसात चालू होतं चला चला चला, कसं वाटतंय? फायनली घेऊन आला है ना. दादा मला नाही, तुम्हाला आमच्या गावाला यायचंय. तुम्हाला आमच्या गावाकडे. अरे गणपती बसले होते ना तेव्हापासून चालू होत त्याचं चालन माझ्या गावाला. दिवाळीला पण घरी नाही आला. तुम्ही येणार आहे ना, आपण सोबतच जाऊ. दाखव कोणता फोन दिला तू, दाखव. हा पण लाईट लागतो म्हणता, कसं लागतं दाखव ना एक मिनिट. हे फोन आल्यावर लागतो तो लाईट. अरे हा असं काहीतरी राईट. हे बघा हा फोन घेतला होता ना जेव्हा आपण त्या दिवशी, तो कोणता आयफोन 17 प्रो मॅक्स घेतला, त्यासोबतच मयूरने सुद्धा हा फोन घेतला होता. धर, सर्व ट्रान्सफर करून द्या आता तिच्यात. मयूरच्या गावाकडून येता येता ना आम्हाला सिल्लोड लागलं होतं मध्ये, त्यामुळे ना मी सिल्लोडचं शॉप आपलं बघितलेलंच नव्हतं, म्हणून आता आम्ही थांबलो होतो सिल्लोडचं शॉप बघायला. रात्रीचे 12 वाजलेले आहे म्हणून शॉप बंद आहे. आणि मी फुल स्टोरी सांगतो इथल्या शॉपची. तर सिल्लोडचं जे शॉप आहे ना ते अजून चालू झालेलं नाहीये. अजून इथं फर्निचरचं ते काम होणार आहे. आणि सिल्लोड तालुक्यातलं मी सांगतो सगळ्यात पॉश शॉप, तशाच सगळ्या पॉश व्हरायटी, सगळ्या ब्रँड व्हरायटी भेटणार आहे आपल्या सह्याद्री मेन फॅशन हबमध्ये सिल्लोडमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जवळच आपलं शॉप आहे मित्रांनो. गणेश हॉस्पिटलच्या समोर त्या साईडला ते दिसतंय श्री गणेश हॉस्पिटल आहे. आणि हा मेन रोड आहे सिल्लोडचा. हा रोड बस स्टँडचा पण रोड आहे आणि हा मेन रोड आहे सिल्लोडचा. इथंच आपलं शॉप आहे. इकडे गजानन मशिनरी पण आहे, वरती गजानन अभ्यासिका पण आहे. त्या गजानन अभ्यासिकाच्या एकदम खाली आपलं शॉप असणार आहे. इथं अजून काहीच नव्हतं, इथं फक्त मंडप होता आणि त्या मंडपाच्याच सेटअपमध्ये कस्टमरने इतकं प्रेम दाखवलं. डायरेक्ट हाऊसफुल होतं शॉप, हाऊसफुल. जेव्हा विचार करायचा जेव्हा प्रॉपर शॉप रेडी होईल तेव्हा कस्टमरचा किती सपोर्ट भेटेल, त्याच्यामुळे खूप जास्त एक्साइटेड आहे मी. रात्रीला आम्ही खूप लेट आलो होतो आणि खूप झोपेत होतो. मी डायरेक्ट साडी वगैरे चेंज केली, मेकअप रिमूव्ह केला आणि डायरेक्ट झोपून राहिलो होते. व्लॉग एंड केलाच नाही. प्रत्येक व्लॉग आपला दुसऱ्या दिवशीला एंड होतो आहे. त्याचं कारण असं की आम्हाला रात्री यायला खूप जास्त लेट होऊ लागले. सो आपला व्लॉग आपण एंड करूयात. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. अँड नवीन व्लॉग बघायचे आहेत ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यार तुम्ही व्लॉग बघता पण सबस्क्राईब करणे, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले जेव्हा नवीन व्हिडिओज येतील तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap.